गाइस, वेलकम टू माय चॅनल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सो आता मी नाश्ता करते. मम्मीने आज डोसा, बटाट्याची भाजी आणि चटणी बनवली आहे खोबऱ्याची. सो मी दाखवते तुम्हाला. सो तुम्ही पण या नाश्ता करायला. मला कालबद्दल थोडं बोलायचं होतं. काल मी अश्विनी बजाज यांच्या क्लासेसचं नाव घेतलेलं. सो तो प्रमोशनल व्हिडिओ नव्हता ॲक्च्युली. ते मला काय प्रमोशन म्हणून काय प्रमोशन फीज म्हणून काय मला देणार नाही आहे. कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी बिगिनर आहे. सो जे बिगिनर आहेत त्यांना जोपर्यंत 4000 वॉच आवर्स कंप्लीट नाही होत आणि 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट नाही होत तोपर्यंत मॉनिटाईज नाही होत आणि ते प्रमोशनल व्हिडिओ पण नाही करू शकत, ॲफिलेट मार्केटिंग पण नाही करू शकत. जस्ट फॉर इन्फॉर्मेशन मी सांगितलेलं. जे CFA करू इच्छित आहेत, ज्यांना CFAमध्ये एंटर करायचं आहे, सो ते थोडंसं चीप आहे त्यांचं क्लासेस आणि अफोर्डेबल आहे आणि चांगलं शिकवतात तिकडे. सो मी त्यामुळेच मी सांगितलेलं. आणि किती खर्च लागलेला, काय झालेलं, कसे बुक्स मी कोणते घेतले, कुठून घेतले, हे सगळं मी तुम्हाला सांगेल. वेलकम टू माय चॅनल. परत एकदा तुम्हाला, कारण की सकाळपासून मी एकच व्हिडिओ बनवली आहे, ती तुम्ही आता बघाल, म्हणजे आधी बघाल. त्याच्यानंतर मला जरा पण वेळ भेटला नाही आहे. आणि कारण की आमच्या इथे खूप कन्स्ट्रक्शन चालू आहे बाजूच्या बिल्डिंगमध्ये. सो आज तर खूपच आवाज येत होता. सो इट्स बेटर नॉट टू हार्म यू गाईज. त्यामुळे मी असं डिसिजन घेतलं की आता नकोच बनवायला. आणि जसं मी सकाळी तुम्हाला सांगितलेलं की मी आज सगळी CFAची डिटेल्स देणार आहे. नाश्ता झाल्याच्या नंतर मी अभ्यास केला. तोच अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू केला मी टॉपिक, कारण की तो खूप जरा मोठा टॉपिक आहे. म्हणजे बाकी कम्पेअर टू अदर सब्जेक्ट्स तो थोडा कमी टाईम घेतो, म्हणून मी तो आधी चूज केला आहे. म्हणजे रिव्हिजन चालू आहे आता सध्या, कारण की 2-3 वेळा रिव्हिजन मस्ट आहे CFAमध्ये. सो रिव्हिजन चालू आहे. सो अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंटच कंप्लीट होईल. कदाचित उद्या कंप्लीट होईल माझा तो अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट. सो तोच कंटिन्यू केला आहे. आणि आज तर खूपच वास्ट मला नॉलेज भेटलं आहे अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंटबद्दल. म्हणजे आधी पण केलेलं, पण रिव्हिजनमध्ये थोडं अजून आपल्याला कळतं त्याच्या रिगार्डिंग. सो आज पूर्ण अजून डिटेलिंगमध्ये मी सगळे व्हिडिओज बघितलेत. संध्याकाळचं जेवणसुद्धा झालेलं आहे. सो फक्त आता रीडिंग बाकी आहे, जी एथिक्सची मी तुम्हाला काल सांगितलेली. एथिक्स वाचावंच लागतं, कारण की खूप सारे स्टँडर्ड्स, क्लॉज खूप सारे त्याच्यामध्ये. सो ते वाचण्याचं बाकी आहे. सो त्याआधी मी डिसाईड केलं की तुम्हाला सगळ्या डिटेल्स सांगूया. सो लेट्स बॅक टू. सो पहिले तर तुम्हाला CFA इन्स्टिट्यूटमध्ये रजिस्टर्ड करावं लागतं. आणि बेटर आहे की तुम्ही आधी स्कॉलरशिपसाठी अप्लाय करा. स्कॉलरशिप जर भेटली तर ग्रेट, कारण की स्कॉलरशिप भेटल्यावर $400 तुमचे मायनस होतात. जसं की मला लागलेले $1289 डॉलर्स लागलेले, कारण की ही फीज डॉलर्समध्ये भरावी लागते. सो बँकमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला एक स्वॅट म्हणून असतं, स्वोट म्हणून एक कोड असतो. सो तो तुम्हाला द्यावा लागतो आणि त्याचे ₹500 चार्जेस पण असतात इंडियन रुपीजमध्ये. सो मला टोटल खर्च जो आलेला होता तो अप्रॉक्सिमेटली 1.5 लाखपर्यंत आलेला. सो माझे जे इन्स्टिट्यूट फीज आहे ते 1,26,500 होते. जे गव्हर्नमेंट फीज असतात, जे इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन करण्यासाठी जी बँक घेते आणि प्लस GST घेते, ते इन्क्लुडेड 1,26,000 होतात इंडियन रुपीजमध्ये. CFA इन्स्टिट्यूटची फीज भरत होती तेव्हा डॉलरचा रेट चालू होता ₹89, 86 का 88 का 89 रुपीज चालू होता तेव्हा. आणि त्याच्यानंतर तुम्ही बोलाल की 1.5 लाख रुपये कसे काय लागले. सो 1,26,000 ते आणि 20,000 जे आहे ते होते ह्याचे क्लासेसचे, अश्विनी बजाजचे. तो अश्विनी बजाजमधून मला फुल्ली रेकॉर्डेड लेक्चर्स पण भेटतात आणि लाईव्ह लेक्चर्स पण मी अटेंड करू शकते. आणि 1 टीचर ओनली आहे तिकडे, म्हणजे एकच सर सगळे सब्जेक्ट शिकवतात. CA CFA दोन्ही आहेत ते. आणि हा प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे अगेन गाईज, कारण की मी एवढा रीच नाही आहे माझ्या यूट्यूबचा की मला प्रमोशनल व्हिडिओ भेटेल. सो हा प्रमोशन नाही आहे बिलकुल पण. सो इट्स जस्ट फॉर इन्फॉर्मेशन अँड एज्युकेशन पर्पज. सो CFA लेवल 1मध्ये 20,000 मी त्यांना दिलेले आणि त्याच्यामध्ये मला त्यांचे एक ॲटॉमिक हॅबिट्स म्हणून त्यांच्याकडून बुक्स दिलेली, हॅबिट म्हणून बुक दिलेली त्यांच्याकडून. सो स्वीट ऑफ देम, कारण की ह्याच्यामध्ये तुमचे CFA लेवलमध्ये हे वाचणं खूप गरजेचं आहे. पण ॲक्च्युली ही माझ्याकडे ऑलरेडी होती आणि माझी वाचून पण झालेली बुक, बट थँक्यू त्यांच्यासाठी. आणि हे क्लास नोट्स त्यांच्याकडून भेटलेले मला. क्लास नोट्स भेटले. त्याच्यामध्ये सगळे नोट्स, जे पण सब्जेक्टचे नोट्स आहेत, फॉर्म्युलाज आहेत, ते सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये भेटेल. आणि अजून एक माइंड मॅप म्हणून आहे, माइंड मॅप पण बुक त्यांच्याकडून भेटलेली, म्हणजे नोट्स टाईप्स असं असतं ते. सो ते पण त्यांच्याकडून भेटलेलं होतं.
आणि त्याच्यानंतर मग इन्स्टिट्यूटचे बुक्स जे मी स्वतःहून परचेस केले. सो ते इन्स्टिट्यूटचे बुक्स मी 2023चे घेतलेले जस्ट फॉर रेफरन्स. कारण की ॲक्च्युअलमध्ये लेटेस्टवाले जर तुम्ही घ्यायला जाल तर 15,000 रुपीज खर्च आहे गाईज. सो नका घेऊ, PDF घ्या. बेटर आहे की तुम्ही अश्विनी बजाजचे क्लासेस घ्या, कारण की 15,000 बुक्सचे आणि तुम्हाला ते समजणार पण नाही. आता मी जस्ट रेफरन्ससाठी वाचते बुक्स, बाकी काहीच नाही आहे त्याचा उपयोग. पण रेफरन्ससाठी चांगलं आहे. जस्ट तुम्हाला आधी बघायचं आहे की तुम्ही CFAमध्ये तुम्हाला समजतं की नाही समजत आहे, थोडं वाचून वगैरे, पण तरी पण तुम्हाला नाहीच कळणार गाईज. सो तुम्ही बेटर आहे की मी ते सेकंड हँड घेतलेले, 2023 एडिशनचे घेतलेले. सो मला अराऊंड ते 3,000पर्यंत पडलेले. सगळं नोट्स आणि कॅल्विन शेजवर म्हणून एक आहे, सो त्यांचे पण नोट्स असतात. ते खूप म्हणजे US मध्ये खूप फेमस येते. सो त्याचे नोट्स पण मला त्याच्यासोबतच भेटलेले, पण 2023 एडिशनचे भेटलेले गाईज. सो जर तुम्ही लेटेस्ट एडिशन घ्यायला जाल तर 15,000 रुपीज आहेत. सो इट्स बेटर की नका घेऊ, कारण की 5,000 रुपीज टाकून तुम्हाला पूर्ण क्लास भेटेल अश्विनी बजाजचं, आणि तुम्हाला बुक्स पण भेटेल आणि एक पेनड्राईव्ह पण भेटते. त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे वायफाय नसेल किंवा ऑनलाईन नेट नसेल, सो तर तुम्ही ह्याच्यामध्ये पण बघू शकता, पेनड्राईव्ह टाकून पण बघू शकता, ऑफलाईन बघू शकता तुम्ही. जस्ट ते ऑन करण्यासाठी थोडं नेट लागेल, बट सगळं आता नेट तर सगळ्यांकडे असतंच नॉर्मली. सो नेट आपण टाकतोच, तर ते थोडं लागतं, बाकी सगळं. सो बाकी तुम्ही ऑफलाईन बघू शकता, त्याच्यामध्ये सगळे टॉपिक्स आहेत गाईज. असं नाही की पेनड्राईव्हमध्येच फक्त आहे जे त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये नाही आहे. सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करतात बाय द वे ते. सो सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करतात, तुमचे युजर ID आणि पासवर्ड त्यांच्याकडे असतं, आणि तुम्ही आधी बघू पण शकता घेण्याच्या आधी की काय काय प्रोव्हाइड करणार, कसं कसं असेल, आणि तुम्हाला कॉल पण येईल. सो जास्त कस्टमर केअर सर्व्हिस पण चांगली आहे त्यांची, आणि विदिन 1 डे त्यांचा रिप्लाय पण येतो. डाऊट फोरम पण चांगला आहे त्यांचा, सो ते तुम्ही घेऊ शकता. आणि बाकीचा जो कॅल्क्युलेटर आहे, कॅल्क्युलेटर मी एक तुम्हाला दाखवते 2 मिनटं गाईज. कॅल्क्युलेटर पण आणलं आहे मी. सो टेक्सास इन्स्ट्रुमेंट BA2+ हाच तुम्हाला कॅल्क्युलेटर घ्यायचा आहे, कारण की जेव्हा तुम्ही एक्झामिनेशन द्याल तेव्हा हाच कॅल्क्युलेटर अलाउड आहे तिकडे. नॉर्मल कॅल्क्युलेटर अलाउड नाही आहे, जो आपण ग्रॅज्युएशनच्या वेळेस जे अकाउंट स्टुडंट्स होते जे तेव्हा यूज करायचे, तो कॅल्क्युलेटर बिलकुल पण अलाउड नाही आहे गाईज. सो घेऊ पण नका. आणि हा जो आहे तो मला अप्रॉक्सिमेटली 5,000ला पडलेला आहे. सो खूप महाग आहे. सो खूप म्हणजे काळजीने वापरावा लागतो हा. आणि कोण असतील छोटी मुलं तर बिलकुल पण हातात देऊ नका, कारण की खूप महाग आहे हा. 5,000 म्हणजे खूपच महाग आहे. सो ओव्हरऑल मी आता तुम्हाला सांगितलं आहे 1.5 to 1.55 लाख रुपीज तुमचा खर्च होऊ शकतो ह्याच्यामध्ये, इंडियन रुपीजमध्ये. डॉलर्समध्ये खूप कमी आहे. म्हणजे त्या स्टुडंटना कमी वाटतं, पण आपल्याला जास्त वाटतं ते ॲज अ इंडियन रुपीज. एक्झाम्स कसे होतात ते. सो 180 क्वेश्चन्स असतात. 180 क्वेश्चन्स तुम्हाला सगळे अटेम्प्ट करावे लागतात, आणि ही ऑनलाईन एक्झाम आहे. सेंटरमध्ये जावं लागतं, पण जसं की आपण कॅट एक्झाम देतो जसं सेंटरला जावं लागतं, बट इट्स MCQ बेस्ड क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये. सो तसंच आहे ही पण, बट एक क्वेश्चन हा तुमचा 5,000 10,000चा असेल गाईज. सो असं तुम्ही बोलू शकता त्याच्यामध्ये. सो हार्ड अँड फास्ट आपला त्याच्यामध्ये मनी लागलेला असतो, पैसा लागलेला असतो. सो खूप स्ट्रॅटेजिकली आणि खूप केअरफुली अभ्यास करावा लागतो, मन लावून अभ्यास करावा लागतो याच्यामध्ये. हलक्यामध्ये घेऊ नका. CAपेक्षा पण हाय लेवलचं आहे हे, कारण की CAमध्ये असं बोलतात की तुम्ही बोलू शकता की थेअरी असते, रिटर्न पार्ट्स असतात, कॅल्क्युलेशन असतं, प्रॅक्टिकल्स असतात, पण हे द वे बिगर दॅन दॅट आहे. खूप मोठं आहे हे, कारण की कंपनीचे व्हॅल्युएशन्स कसे होतात, मर्जर ॲक्विजिशन कसं होतं, इक्विटी, डेट, सगळं आहे ह्याच्यामध्ये. खूप फायनान्सच्या रिगार्डिंग खूप आहे गाईज. सो तुम्ही लक्ष देऊन अभ्यास करा याच्यामध्ये, हेच मी बोलेल. आणि 1.5 लॅक्स ते 1.55 लाखपर्यंत तुमचा खर्च जाऊ शकतो CFAचा. आणि एवढे सगळे बुक्स वाचावे लागतात गाईज. इट्स नॉट अ जोक. सो युअर डिसिजन वाईजली. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. एवढंच होतं आजसाठी, आणि आता मी परत एथिक्स वाचेल आणि झोपेल. बाय, गुड नाईट.